नमस्कार मंडळी, चला आज खूप दिवसांनी गावाकडचा व्लॉग तुम्हाला दाखवते. तर आम्ही सर्वप्रथम गेलो होतो वडवळला. वडवळ सर्वांनाच माहिती असेल, आपल्या मोहोळ तालुक्यात पडतं आणि हे तिथलं ग्रामदैवत आहे नागनाथ श्री क्षेत्र वडवळ. तर इथे बघा आपलं खूप छान अशी नागनाथांची भव्य आणि स्वयंभू मूर्ती आहे. तर इथे खूप जास्तीचे भक्त गर्दी करतात जेव्हा पौर्णिमा किंवा अमावस्याला इथे यात्रा भरते. आणि चला आता आपण निघालो आहोत माझ्या मामाच्या मुलीकडे, म्हणजेच माझ्या मावशीच्या गावाला, कारण तिचं आता लग्न झालेलं आहे. तर बघा त्यांचं इतकं सुंदर असं शेत आहे आणि वातावरण पण खूपच मस्त होतं तिकडे. आपल्या इकडे कसं पुण्यात खूप जास्त पाऊस होता, तरी इथं पाऊस इतका नव्हता, पण खूपच मजा आली कारण सगळीकडे फिरता आलं. पाऊस असतं तर तुम्हालाही माहिती आहे थोडंसं किचकिच असा रस्ता वगैरे असतो. तर छान ती आम्हाला घ्यायला आली होती. आणि बघा शेळीचे पिल्लं वगैरे, माझे तर लहान मुलं इतके खुश झाले होते ना, कोंबड्या वगैरे पहिल्यांदाच हे असं काही बघत होते. म्हणजे पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आणि खूप छान. बघा आजी तर इतकी भारी होती ना, बास इतकी छान होती आजी. आणि आजोबा पण खूप छान होते, एकदम असे बोलके. पहिल्यांदाच मी आले होते त्यांच्याकडे, तर खूप छान त्यांनी स्वागत केलेलं आहे. इतकं मस्त ना, असं वाटत होतं इथंच राहावं, कारण मुलं पण खूप छान असे रमले होते. तर यांनी बघा नुकतंच नवीन घर बांधायला काढलं होतं. इतकं छान शेतामध्ये घर. मी तर असा विचार करते बांधतानाच इतकं छान दिसते, आणि जर हे पूर्णच असं जेव्हा कंप्लीट होईल, म्हणजे आतलं फर्निचर म्हणा रिनोव्हेट होईल थोडंसं घर, किती भारी दिसेल ना. आणि बघा किती छान त्या आमच्या दादांनीच खूप भारी असं इंजिनिअरिंगचं डोकं वापरून काम केलेलं आहे. ते स्वतःच त्या, म्हणजे त्यांची बायको म्हणजे माझी मामाची मुलगी जी अनुष्का, तीच सांगत होती की त्यांनी त्यांच्या डोक्यानेच हे खूप छान असं बांधायचा प्लॅन आखला आहे. तर बघा प्रत्येकांना सेपरेट सेपरेट वॉशरूम आणि छान असं किचन वगैरे सगळं मोठं होतं. आणि परिसर बघा तुम्ही बाहेरचा. आणि हे जे दिसतंय ते त्यांचं जुनं घर आहे, ते पण खूप छान. इतकं थंडगार वाटत होतं ना, बास. आणि बघा झाडे भोवताली भारी एकदम. आता आम्ही आणि हा जेवण खूप सुंदर केलं होतं, पुरणपोळी. आणि माझी फेवरेट पण आहे पुरणपोळी, त्यामुळे मला खूप आवडते. तर मऊ बघा त्यांची कसली भारी. आणि गावाकडे म्हणजे आपल्या शेताकडे पहिल्यांदाच म्हणजे आम्ही तर पहिल्यांदा गेल्यामुळंच आम्हाला हे पाहायला भेटलं की शेळीचं दूध वगैरे काय. नाही तर माझी खूप इच्छा असायची की लहान मुलांनी एकदा तरी प्यावं शेळीचं दूध, असं आपल्याकडं म्हणतात. मग त्याच्यामुळे मग मी तिला सांगायच्या आत मावशी म्हणाले, अगं तापवते दूध लहान मुलांना दे. म्हणजे इतका प्रेमळ असा स्वभाव. बाळपण बघा माझं किती खुश झालं होतं. आणि तो सारखा म्हणत होता, मम्मी आपल्या घरी पुण्याला जायला नको, आपण इथंच राहू ना, इथंच राहू ना. तर मग आम्ही पण याच्या हट्टापायी असा विचार केला की चला आपण पण कुठेतरी मस्त असं शेत पण घेऊया आणि शेतामध्ये छान असं घर बांधूया. कारण आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं असं निसर्गाच्या सानिध्यात राहायला. एकदम जास्त अशी हिरवळ आणि खूप छान. तर आता यांनी एक ठिकाणी असं मका लावला होता, ऊस पण होता, आणि काही ठिकाणी असे मेथी कोथिंबीर असे भाजीपाला पण लावला होता. तर आळू पण लावली होती बघा छोट्याशा जागेत, म्हणजे घरी खाण्यासाठी किती छान आहे बघा. आणि फळांची पण झाडे होते, सीताफळ, पेरू, आणि हे बघा वारूळ. आणि यांची इथं विहीर होती, तर मावशी सांगत होते की आम्ही या विहिरीत पोहतो, पाणी खूप येतं म्हणून जेव्हा पाऊस पडतो. आता पाणी खूप खाली होतं, तर मला व्हिडिओ काढायला पण भीती वाटत होतं, कारण साईडला असं कडा वगैरे काही नव्हत्या आणि खूप खोल अशी विहीर होती. आमच्या पण शेतात आहे सेम अशी विहीर. लहानपणी जायचो, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा खरंच भीती नसते, पण आता मोठे झाले तसं खूप भीती वाटते. आणि हे बघा चिंचेचं झाड, इतक्या चिंचा लागल्या होत्या म्हटले ते. म्हणजे आपल्या गावाकडं चिंचा पण असं पोत्याने जातात बाहेर गावी विकण्यासाठी, तर इतकं भारी त्यांनी मग काढले होते सर्व चिंचा, खूप भारी. आणि बघा आमची मावशी किती भारी, गाई बैल खूप जास्तच आहे त्यांच्याकडे. तर ते बघा. आणि इथं एक छोटंसं हनुमानाचं मंदिर होतं. तर ती माझी बहीण सांगत होती की बऱ्याच जणांचं शेतामध्ये जर लग्न झालं तर इथंच पाया पडायला येतात. आणि ऊस बघा. खरंच तुम्हाला पण आवडतं का असे शेतात राहायला? आम्हाला तर खूप मजा आली. आणि आता बघा निरोप घ्यायची वेळ झाली. जास्त असं काही मला शूट करता नाही आलं, पण सर्वजण खूपच चांगले होते आणि सारखा आग्रह करत होते, परत या परत या, म्हणजे राहा असंच आग्रह करत होते. पण आम्हीच म्हटलं श्रावण संपल्यावरती एकदा नॉनव्हेज पार्टी करायला येऊ.